राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहितदादा पवार यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला घेऊन आपली प्रतिक्रिया दिली। या दरम्यान त्यांनी अधिवेशनाचे चक्क सूप वाजवलेले आहेत, असेही ते म्हणाले। हे अधिवेशन निव्वळ एक फुसका बार ठरलेला आहे आणि या अधिवेशनामध्ये कुणाचे काहीही काम झालेले नाही, असा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला। सादर आहे आमचे संवाददाता संजय मिरे यांनी आमदार रोहित पवार यांच्याशी केलेली ही बातचीत। बघूया। प्रेक्षकांना नमस्कार। यावेळेला कारण न्यूजची टीम हिवाळी अधिवेशन मंडळाच्या त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहितदादा पवार दस्तुरखुद यावेळेला आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी बरीच बातचीत करणार आहोत, पण वेळेअभावी काही आपण 2-3 मुख्य प्रश्न घेऊन त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, मला सांगा की संघर्ष यात्रा 11 जिल्हे 800 किलोमीटर कसा होता तो प्रवास आणि काय जाणवलं नेमकं तुम्हाला या संघर्ष यात्रेतून? आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला खूप मोठा संघर्ष करावा लागेल चालत असताना, पण एक तुम्हाला सांगतो, सामान्य लोक ज्या पद्धतीचा संघर्ष या महाराष्ट्रामध्ये करत आहेत त्या संघर्षासमोर आमचा संघर्ष काही नाही। आरोग्य व्यवस्थेपासून शिक्षण व्यवस्थेपर्यंत, बेरोजगारीपासून ते पार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपर्यंत, महिला सुरक्षतेपासून इतर प्रश्नांपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्याच्यावर कुणीही बोलत नाही। आणि ही गोष्ट जेव्हा चालत होतो तेव्हा जाणवली आणि हे सगळे मुद्दे घेऊन अधिवेशनामध्ये जेव्हा मी आलो, आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की आम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल, सामान्य लोकांना न्याय दिला जाईल, पण तो काय दिलेला दिसत नाही या सरकारमध्ये। आणि अधिवेशनामध्ये सुद्धा सामान्य लोकांना काय मिळालं तर भोपळा मिळाला, बाकी काही मिळालं नाही, अशी आजची परिस्थिती आहे। भोपळा मिळाला असं जरी रोहितदादा पवार यांचं म्हणणं असलं, रोहितजी मला दुसरा प्रश्न हा येतो की मराठा आरक्षणाच्या संदर्भात अनेक चर्चा झाल्यात। 24 डिसेंबर जरांगे पाटील असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, आता त्यांनी फेब्रुवारीची वेळ दिलेली आहे। एकूणच सांगा, जनगणना होणं हे फार गरजेचं आहे का? सरकारला टाइमपास करायचा होता, फेब्रुवारीची वेळ दिली, तेवढ्यात लोकसभेची आचारसंहिता लागू शकते, मग ते तेव्हा म्हणणार अरे आचारसंहिता लागली आता पुढे ढकलो, तेव्हा त्यांना फक्त सगळं पुढेच ढकलायचं आहे। त्यांना खऱ्या अर्थाने हा विषय मार्गी लावायचा असला असता तर त्यांना जनगणना म्हणजे तुझ्या इम्पेरिकल डेटाबद्दल ते बोलत आहे, ते जातीय जनगणना जर केली असती तर सगळ्या समाजाला न्याय मिळाला असता, मराठा समाजाला मिळाला असता, इतर समाजाला मिळाला असता। त्याच्याचबरोबर स्पेसिफिक कंडिशन आहे इंदिरा साहनी केसमध्ये आणि ती आपल्याला जातीय जनगणनेच्या माध्यमातून सोडवता आली असते। त्याच्याचबरोबर आत्ताच्या आत्ता हा विषय मार्गी लावायचा झाला असता तर केंद्राकडे जाऊन त्यांनी 50% पुढे आपल्याला मराठा समाजाला, धनगर समाजाला आणि इतर समाजाला आरक्षण द्यायचं आहे। जसं तुम्ही EWS कोटा घटनादुरुस्ती करून दिला तसं तुम्हाला करता आलं असतं, पण ह्यांच्यात हिंमत कुठे केंद्रात जाऊन बोलायची? ह्यांना पदासाठी महाराष्ट्र सरकार केंद्रासमोर झुकतं, महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट गुजरातला पाठवण्यासाठी हे झुकतं, पण इथं असणाऱ्या मराठा समाजासाठी, धनगर समाजासाठी, इतर समाजासाठी आणि इथल्या युवांच्या न्यायासाठी ह्यांना छाती मोठी करून केंद्राला जाऊन विषय नाही तर प्रश्न विचारणे हे यांना जमत नाही। त्यामुळे हे फुसकं सरकार आहे, बाकी काय नाही। रोहितदादा, संघर्ष यात्रेला जनतेचा भारी प्रतिसाद तुम्हाला मिळाला, यात काही तीळ मात्र शंका नाही, कारण प्रेक्षक बंधूंना आम्ही सुद्धा ही बातमी जेव्हा कव्हर केली, हजारोच्या संख्येमध्ये संघर्ष यात्रेमध्ये लोकांनी एक एल्गार पुकारलेला होता। काय तुम्हाला खरंच वाटतं की ज्या वेळेला तुम्ही हा दौरा केला, तुम्ही स्वतः विदर्भातून सुद्धा मार्गक्रमण करीत होते, काय विदर्भाच्या व्यथा आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, मी पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाड्यापासून विदर्भ इथं मी गेलो होतो। विकास हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, शेतीच्या पाण्याचा मुद्दा आहे, त्याच्याबरोबर आरोग्याचे मुद्दे आहेत, शिक्षणाचे मुद्दे आहेत। या सगळ्या मुद्द्यांवर येत्या काळामध्ये काम करावं लागेल। सरकारच्या ज्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला पाहिजे, ते सुद्धा खऱ्या अर्थाने सरकार आपल्या दारी या पद्धतीने म्हणजे दारी म्हणजे लोकांना सरकारच्या दारी घेऊन न जाता शासनाच्या योजना ह्या खऱ्या अर्थाने घरापर्यंत सामान्य गरिबाच्या पोहोचल्या पाहिजे, यासाठी येत्या काळामध्ये खूप मोठं काम करावं लागेल, याची एक जाणीव या 800 किलोमीटरच्या प्रवासामध्ये झाले। रोहितदादा, शेवटचा प्रश्न माझा आहे की नागपुरामध्ये शेकडोच्या संख्येमध्ये आंदोलनं होतात आहे आणि कितीतरी हजारोच्या संख्येमध्ये लोक धडकसुद्धा देत आहे, मात्र सध्याला हा संपूर्ण कार्यभार बघता आणि हे सगळी व्यवस्था बघता, एकूणच सभागृहातलं विशेषतः सत्तापक्ष आणि विरोधकांमधलं जे कामकाज बघता, एक फक्त आणि फक्त या शहरातील नागरिकांकरता मनोरंजनाचं किंवा राज्यातील नागरिकांकरिता मनोरंजनात्मक कार्य हे फक्त अधिवेशन झालेलं आहे काय की काही आउटपुट निघणार आहे यामधून?
याच्यामध्ये आपण जर बघितलं, ज्या ज्या संघटना नागपूरमध्ये स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी आल्या होत्या त्या नुसत्या बसवून राहिल्या, त्यांना भेटायला कुणीही सरकारमधून गेलं नाही. ह्याच्यावरून एक समजून घ्या की त्या आंदोलनकर्त्यांचं चेष्टा या सरकारने तिथं केलेली आहे. टाइमपास या सरकारने केला. अधिवेशनात पण चर्चा नाही, बाहेर चर्चा नाही, इथं यायचं, जेवायला जायचं, जेवण करायचं, निघून जायचं, अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून हे आम्हाला जाणवलं. तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे. टॅक्स आणि गरिबाचा पैसा हा खऱ्या अर्थाने वाया गेला असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. तर आपण होतं राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहितदादा पवार, ज्यांनी दिलखुलासपणे कारण न्यूजच्या सर्व प्रेक्षक वर्गांशी संवाद साधला, चर्चा केलेली आहे. आणि एकच सांगावंसं वाटतं की यंदाचं हे जे अधिवेशन होतं हे फक्त आणि फक्त निव्वळ टाईमपास होता, काही फलश्रुती निघालेले असेही त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं विरोधकांना खडे बोल सुनावलेले आहे, आता विरोधकांना याचा किती परिणाम होतो त्यांच्यावर हे तर ते जाणे. पण एक गोष्ट की देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षाचा कार्यकाळ होतो. माझ्या राज्यातील लोकांना जे या आंदोलनाला येतात, आम्ही रिपोर्टिंग करीत असतो, जीव तळमळते. त्यांना न्याय नाही मिळाला, कोणी भेटायला गेलेलं नाही. अतिशय वाईट विदारक परिस्थिती या नागपूर हिवाळी अधिवेशनात 2023ची झालेली आहे. काय यालाच लोकशाही म्हणायची? लोकशाहीची अक्षरशः गळचेपी, संविधानाचा हक्क हिरावून घेण्याचा, त्यांच्या मूलभूत सुविधा देण्याचा न देण्याचा हा पूर्ण कार्यक्रम सरकारतर्फे राबविण्यात आला. विरोधकांनी ओरड केली, विरोधकांची ओरड सुरू राहिली. शेवटी विरोधकांचा आवाज बंद झाला आणि याबरोबरच नागपूरचं या अधिवेशनाचं सूप वाजलं. कारण अधिवेशन आज शेवटचा दिवस आणि तोही बंद होतो आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशन परिसरातून कॅमेरा पर्सन विलाससह संजय मिरक, कारा न्यूज, नागपूर.